नमस्कार, मी अर्चना. आज आपण चिकन करी करणार आहोत. तर ती कशी करायची ते बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकूया. 1 छोटा चमचा हळद टाकून घेऊ आणि 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया. मॅरिनेट करण्यासाठी हिरवे वाटण तयार करून घेऊया. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आले आणि थोडी कोथिंबीर याची आता आपण पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर ही पेस्ट चिकनमध्ये टाकून घ्यायची आणि छान असे मॅरिनेट करून घ्यायचे आणि 1 ते 2 तास असे झाकून ठेवायचे. जेवढं जास्त ते मॅरिनेट करताल तेवढे ते मऊ शिजते आणि रबरासारखे लागत नाही. वाटण बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया. 5 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहे. अर्धी वाटी खोबरे, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर, 2 चमचे तीळ आणि अर्धा इंच आले. खोबऱ्याचे उभे पातळ काप करून घेतले आहे. आता खोबरे, कांदा हे सर्व भाजून याचे वाटण तयार करून घेऊया. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकून घेऊया. कांदा असा परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकून घ्यायचे आणि मोठ्या गॅसवरती 1-5 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं. आपण करी बनवणार आहोत, ती थोडी घट्ट असते, त्यामुळे पाणी थोडेच वापरायचे. त्यानंतर झाकण ठेवून 1-5 मिनटं बारीक गॅसवरती चिकन वाफ देऊन घ्यायचं. 5 मिनटं झालेली आहेत. आता चिकन आपण परतून घ्यायचं. अगदी झटपट अशी चिकन करी तयार होते. त्यानंतर गरम पाणी ओतून घ्यायचं. पाणी अगदी थोडं ओतायचं, कारण आपण करी करणार आहोत. करी घट्ट असते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी थोडं घ्यायचं. आता उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून चिकन शिजवून घ्यायचं. आता आपण वाटण परतून घेऊया. तर त्यासाठी इथे 2 पळी तेल टाकून घेतले आहे आणि हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे, तो आता आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 4 चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे. तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला कमी जास्त करू शकता. आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर आपण तयार केलेले वाटण यामध्ये टाकून घ्यायचे आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. चिकनच्या वरती आलेले तेल आपण या वाटणामध्ये टाकणार आहोत आणि वाटण छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. यामुळे आपल्या चिकन करीला छान असा रंग येतो आणि चवही छान लागते. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. एकसारखं परतून घ्यायचं. चांगलं असं 10 मिनिटे चांगलं वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं. त्यानंतर चिकनच्या भाजीमध्ये हे वाटण आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून 10 मिनिटे बारीक गॅसवरती करी शिजवून घेऊया. फार वेळ लागत नाही बनवायला, लगेच तयार होते. तर बघू शकता चिकनची करी आपली किती छान झाली आहे, किती घट्ट झाली आहे. खायलाही खूप छान लागते आणि कमी साहित्यात होते. अगदी थोडं साहित्य लागतं, पण खायला एवढी छान लागते ना. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आता भेटू तशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.